18 वर्षीय युवतीच्या मृत्यूनंतर रुग्णालयात नातेवाईकांचा गोंधळ. नातेवाईकांनी केला डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप, तर डॉक्टरांनी आरोप फेटाळले. मोताळा तालुक्यातील गोथमारा येथील 18 वर्षीय शेजल नामक तरुणीला काल रात्री बुलढाणा येथील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु आज 15 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास सदर तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बुलढाणा येथील न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर निलेश वार्घ यांच्या न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये मोताळा तालुक्यातील गोतमार येथील 18 वर्षीय शेजल सतीश मुरडिया नामक युवतीला बुधवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास दाखल करण्यात आले होते. मात्र गुरुवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. रात्री शेजलची प्रकृती गंभीर झाल्याने डॉक्टरांना रुग्णालयात बोलवा अशी वारंवार विनंती करूनही डॉक्टर दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता रुग्णालयात पोहोचल्याचे सांगत. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे शेजलचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी करत आज रुग्णालयात गोंधळ घातला आणि डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली. याची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलीस देखील रुग्णालयात दाखल झाले होते. काही महिन्यापूर्वी मुंबई येथील जे रुग्णालयात शेजलचे ब्रेन ट्यूमरचे ऑपरेशन झालेले होते. काल संध्याकाळी तिची प्रकृती खालावल्याने तिला न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. वाजेपर्यंत ॲडमिट केलं डॉक्टरांनी एक सलाईन छोटी आणि एक मोठी 2 सलाईन लावल्या. त्यानंतर डॉक्टर चालले गेल्यानंतर त्या मुलीची हालत गंभीर झाली. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर मग आम्ही नर्सांना सांगितलं की तुम्ही डॉक्टरांना फोन करा, तुम्ही आमचं पेशंट सिरियस होत आहेत. ते म्हणजे आता येतात डॉक्टर, केव्हा येतात, तर ते डॉक्टर आतापर्यंत आले नाही. ते आले मग किती 2 वाजे आपल्या 12 वाजता आले. 12 वाजता आले तर तेव्हा मुली गेलेली होती. आता त्यांचं एक कर्तव्य होतं की आपलं पेशंट सिरियस असून जरी तो दुसऱ्या दवाखान्यात गेलेला होता. त्याचं आपल्याला माहिती होतं की आपलं पेशंट सिरियस आहे, तर त्यानं इथं सकाळी लवकर याचं काम होतं. नर्सांचं बी त्यांना फोन लावून सांगायचं काम होतं. आम्हाला न्याय पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. झोपलेली होती ते बोलू शकत नव्हती. अगोदर काही उपचार झालेला होता? अगोदर बंबईला उपचार झालेला होता. 4 महिने अगोदर ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन झालेलं होतं. ते ऑपरेशन सक्सेस झालेलं होतं. 2-3 वेळेस आम्ही बंबईला पुन्हा तपासायला गेलेलो होतो. ते सगळं ठीकठाक होतं. पण हे काय की ती मुलगी समजा बेशुद्ध अवस्थेत होती, तर आम्ही रात्रीच दवाखान्यात आलो. मी लता परदेशी बोलती आहे, जळगाव रायपूरून. माझी शेजाला रात्री 11 वाजता भरती केली होती इकडे. तेव्हा माझी शेजाला हातपाय आला होती, बोलत होती. सकाळपर्यंत चांगली होती. मी सकाळी बोलली शीटन सरांना बोलत शीटन सरांना बोलून यांच्या हलगर्जीपणानं माझी शेजारी गेली. सर वरतून माझ्यावर पैसे टाकताय, तुमची पोरगीचं पोट मटून तुम्हाला 40,000 रुपये देतो, असं करताय ते आमच्यावर गरीब लोक असल्यामुळे. दरम्यान हलगर्जीपणाचा आरोप फेटाळून लावत युवतीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती नातेवाईकांना देण्यात आली होती, अशी प्रतिक्रिया डॉक्टर वाघ यांनी दिली आहे. प्रथम काल संध्याकाळी सुमारास 8-8:30 वाजता पेशंट आणि पेशंटची आई आणि 1-2 जण नातेवाईक तर नव्हतेच, त्यांच्यासोबत ऑटो ड्रायव्हर सोबत होते. आणल्यानंतर पेशंट त्यांनी सांगितलं की 2 तासापासून अनकॉन्शियस आहे, म्हणजे बेशुद्ध अवस्थेत आहे. मग मी सर्वप्रथम पेशंटची तपासणी केली. तपासणीमध्ये पेशंट पूर्णपणे अनकॉन्शियस होती, मुवमेंट काहीच नाही आहे. मग त्यानंतर मी त्यांना हिस्ट्री विचारली, काय झालं नेमकं पेशंटला, किती तासापासून पेशंट बेशुद्ध अवस्थेत. त्यांनी सांगितलं आम्ही घरी नव्हते, घरी माझी छोटी मुलगी होती. त्यांनी बघितलं, तिने सांगितलं की 2-3 तासापासून पेशंट बेशुद्ध अवस्थेत आहे. मग मी विचारलं नेमकं त्रास काही होत होता तिला, तर डोकेदुखीचा त्रास ती सांगत होती. 2-3 दिवसावर डोकेदुखीचा त्रास होता. त्या हिस्ट्रीमध्ये सांगताना त्यांनी ते सांगितलं की तिला काही टॅबलेट चालू होता. ॲक्च्युली तिला ब्रेन ट्यूमर होता, तो ऑपरेट पण केला गेला होता काही महिन्यांपूर्वी. आणि ऑपरेटनंतर ती काही मंद थोडंसं स्लो प्रोग्रेशन तिचं होतं. काल तिच्या ज्या टॅबलेट होत्या त्यांनी घेतल्या की जास्त घेतल्या की घेतल्याच नाही हे नातेवाईकांना क्लिअर माहीत नव्हतं. इथे टॅबलेट पण चेक केल्या गेल्या माझ्याकडून, कोणत्या टॅबलेट होत्या ते पण बघितल्या आलं. आणि जी नातेवाईक होते, आई होती, तिला पूर्वसूचना देण्यात आली की पेशंटची तब्येत गंभीर आहे. गंभीर अवस्थेत मग ती आई एकटीच असल्यामुळे ती आतमध्ये आली OPDमध्ये. इथे मला म्हणे की पेशंटची कंडिशन, आमची कंडिशन खूप चांगली नाही आहे, हिला वडील नाही आहेत. म्हटलं ठीक आहे, काळजी करू नका, मी जितकं माझ्याकडून होईल तेवढं करता येईल, पण जर इन केस तुम्हाला घेऊन जायचं असेल तर गव्हर्नमेंटला किंवा कुठे घेऊन जाऊ शकता. तर त्यांनी सांगितलं की नाही, इथेच ट्रीटमेंट आम्हाला कंटिन्यू करायची आहे.
मग मी त्यांना सांगितलं जर कंटिन्यू करायची आहे तर आपल्याला रात्रीतून त्यांचं MRI करणं गरजेचं आहे. तर त्यांनी मला सांगितलं की 7-8 दिवसापूर्वी MRI झालेला आहे. म्हटलं 7-8 दिवसापूर्वीचं नाही, आपल्याला पेशंट आत्ता कंडिशन सिरियस झाली, त्याचा MRIवर आपल्याला पुढची तपासणी करावं लागणार, ते MRI करणं गरजेचं आहे. तर त्यांनी मला सांगितलं की सध्या आपल्याकडे पैसे नाही आहे, त्या कारणाने उद्यापर्यंत वाट बघू. म्हटलं कंडिशन सिरियस आहे. म्हणजे त्या सांगण्याच्या त्या टाईमला पेशंटची आई आणि जे ड्रायव्हर होते ते पण सोबत होते. काल दाखवताना फक्त हे दोघं तिघच लोक होते आणि आज सकाळी मग पेशंटची ट्रीटमेंट आम्ही चालू केली. त्यातमध्ये 2च कंडिशन आम्ही ठेवल्या की एक तर ट्यूमर आहे, त्याची वाढ झाली असणार, प्रेशर वाढलं असणार मेंदूमध्ये, त्या हिशोबाने ट्रीटमेंट चालू केली. दुसरं एक फिट, म्हणजे ट्यूमरच्या पेशंटला फिट येऊ शकतात. बाकी ताप नसल्यामुळे मेंदूचा ताप हे थोडंसं कमी शक्यता होती, त्यामुळे आम्ही त्या पुढच्या तपासण्या प्लॅनमध्ये ठेवल्या होते करू उद्यापर्यंत काय. आणि तसं पण पेशंटच्या आईसोबत बोलणं झालं होतं, इन केस पेशंटची तब्येत सुधारलीही तरी तुम्हाला गव्हर्नमेंटला की कुठे घेऊन जायचं, कारण इकडे पैसा सांगता येत नाही, थोडा लागूही शकतो प्रायव्हेटला. आणि जर तपासण्यांचा खर्च लागला तर लागेलच, आणि जर तब्येत बिघडलीच तर मग आपल्याला थोडंसं आणखी पुढचा खर्च लागेल, त्यापेक्षा मग तुम्ही घेऊन जाल. तर त्यांची ही तयारी होती की आम्ही सकाळपर्यंत वाट बघून सकाळी घेऊन जाऊ. पण आपण ट्रीटमेंट चालू करत असताना पेशंटची तब्येत आणखी खालावत गेली. मी त्यामध्ये प्रयत्नही केले, पूर्ण इंजेक्शन देण्यात आले, पण पेशंटची तब्येत खालावल्या गेली. आणि मग नंतर पेशंटचे पल्स कमी झाले आणि त्याच्यानंतर पुढचं मग त्यांनी जो सांगता येतं त्यामध्ये हलगर्जीपणा असं काहीच नाही. सर्व जे प्रयत्न केले गेले, इव्हन पेशंट कुठेही असतात, कोणत्याही ठिकाणी असतात, हे प्रयत्न करून पण कधी कधी यश येत नाही, तेच याबाबतीत झालेलं आहे. त्यामध्ये असं झालं की सकाळी आपले नाईटचे डॉक्टर आहेत आणि डॉक्टरनी बघितलं, इथे डॉक्टर मॉनिटरिंगसाठी आहेत, स्टाफ आहे, वेल ट्रेन स्टाफ आहे. त्यांनी बघितलं पेशंटची कंडिशन जशी काल होती तशीच आहे, ती ट्रीटमेंट सेमच आपण चालू ठेवली होती. आणि नंतर आपल्याला पुढच्या तपासण्या त्यांनी मला सांगितलं मागचा MRI घेऊन येतं, मी आल्यानंतर तो बघणार होतो. मला इथून समजा मला काही पर्सनल काम होतं, बाकीच्या हॉस्पिटलचं पेशंटला बघायला जायचं, त्यामुळे थोडा डिले झाला. नंतर मी आलो. इथे आल्यानंतर पल्स वगैरे व्यवस्थित होता, पेशंटचा पल्स लागत होता, पण पेशंटच्या नातेवाईकाचा गोंधळ इतका होता की मी पेशंटला काही टच करू शकत नव्हतो. जेव्हा आलो तेव्हा पल्स लागत होता पेशंटला, पण यांनी जो गोंधळ केला की नाही पेशंट आमच्या स्टाफला थोडं मारामारी करायचं किंवा थोडं हे करायचं, यांनी प्रयत्न केला. मग त्यामुळे सगळ्या स्टाफला आणि आम्हाला इकडे यावं लागलं. त्यानंतर मग आम्ही जेव्हा पुन्हा स्टाफला पाठवलं तिकडे की एकदा ECG करून घ्या, त्याच्यानंतर मग आम्हाला समजलं की पेशंटचं कंडिशन आणखीच खालावत गेली. म्हणजे जे मला प्रयत्न सकाळी येऊन करता आले असते ते पण करू दिले नाही. तशी तब्येत गंभीरच होती, त्यात मी आणखी थोडे प्रयत्न करू शकलो असतो, पण नातेवाईकांनी त्यामध्ये मला अडथळा आणलेला आहे.